नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या संपलेल्या तासामध्ये आपण सहकारी संस्थेचे सभासद म्हणजे काय, सभासदांचा अर्थ, सभासदांची व्याख्या, सभासदांचे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या बघितल्यात. आज आपण बघणार आहोत सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती किंवा कार्यसमिती किंवा संचालक मंडळ. तर हे बघत असताना आपल्याला यामध्ये संचालक मंडळ म्हणजे काय, त्याचा अर्थ, या व्यवस्थापन समितीची रचना कशा प्रकारची असते ती रचना, आणि व्यवस्थापन समितीला करावी लागणारी विविध प्रकारची कार्य कोणती आहेत, हे कार्य करण्याकरता व्यवस्थापन समितीला सहकार कायद्याने जे अधिकार दिले ते अधिकार कोणते आहेत आणि व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपण बघतोय की सहकारी संस्थेचे जे सभासद आहेत हे सभासद सहकारी संस्थेचे मालक असतात, परंतु हे मालक विविध ठिकाणी विखुरलेले असतात. त्यामुळे सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये सर्वच सभासद भाग घेऊ शकत नाहीत आणि घ्यायला देखील नाही पाहिजे. कारण सभासद संख्या ही असंख्य प्रमाणात असते, मोठ्या प्रमाणात असते. सर्व सभासद मालक असतात आणि सर्वांनीच जर सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये आपला सहभाग नोंदवला तर ते कामकाज चांगलं होण्याची शक्यता नसते. आणि म्हणून असं कामकाज बघण्याकरता सहकारामध्ये लोकशाही पद्धतीने सभासदांमधूनच संचालक मंडळांची निवड केली जात असते. या संचालक मंडळालाच सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती असं देखील म्हणतात किंवा कार्यकारी समिती देखील म्हणतात. तर या व्यवस्थापन समितीचा किंवा कार्यकारी समितीचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. तर ह्या अगोदर व्यवस्थापन समितीचा अर्थ. सहकारी संस्थेमध्ये अधिमंडळाची सभा म्हणजे सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा ही सर्वोच्च आहे. या सभेला सर्वोच्च अधिकार असतात. या सभेमार्फत सहकारी संस्थेचे सर्व ध्येय आणि धोरणं ठरवली जातात आणि या ध्येय धोरणांची अंमलबजावणी करण्याचं काम सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला करावे लागतं. म्हणून ही ध्येय धोरणं ठरवण्यासाठी सहकार कायद्याने व्यवस्थापन समितीला मोठ्या प्रमाणात व्यवहार पाहण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांची मिळून एक व्यवस्थापन समिती तयार होत असते. म्हणजेच व्यवस्थापन समितीमध्ये जी काही सभासद संख्या असते, संचालकांची संख्या असते, ती संख्या सभासदांच्या विविध गटांमधून निवडली जात असते. ते सभासदांचं प्रतिनिधित्व करत असतात. त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून ते काम करत असतात सभासदांचे. तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960, नियम 1961 यातील पोटनियमातील तरतुदीनुसार व्यवस्थापन समितीला व्यवस्थापनाचे अधिकार सर्वसाधारण सभेकडून प्राप्त होत असतात. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे व्यवस्थापन समितीकडे सोपवले जाते. व्यवस्थापन समिती सर्वसाधारण सभेकडून मिळालेल्या अधिकाराचा वापर व्यवस्थापन समितीच्या सभांमध्ये करू शकते. संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये निर्णय व्यवस्थापन समिती घेते. कार्यकारी समितीचा कार्यकाल हा सर्वसाधारणपणे 5 वर्षाचा असतो. या संचालक मंडळाची सभासद संख्या ही सर्वसाधारणपणे विषम संख्येत असते. याचं कारण काही प्रसंगी सहकारी संस्थेमध्ये मतदान करण्याचा प्रसंग आला तर समान मते पडू नयेत म्हणून संचालक मंडळाची जी सदस्य संख्या आहे ही विषममध्ये असते. म्हणजे 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21 अशा विषम संख्येमध्ये संचालक मंडळ अस्तित्वात येत असते. तर या व्यवस्थापन समितीच्या संचालक मंडळाची संख्या किती असावी हे त्या सहकारी संस्थेच्या पोटनियमामध्ये यांची तरतूद केलेली असते. हे पोटनियम महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 त्यातील नियमानुसार तयार केले जात असतात. तर अशा प्रकारे व्यवस्थापन समितीचा अर्थ, व्यवस्थापन समितीची रचना आपण बघितल्यानंतर
या व्यवस्थापन समितीला कोणकोणत्या प्रकारची कार्य करावी लागतात ती कार्य आपल्याला बघायची आहेत. तर घ्या पुढे व्यवस्थापन समितीची कार्य. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार राज्यातील ज्या काही सर्व सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांचं कामकाज चांगल्या प्रकारे चालावं, सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये व्यवस्थापन समितीची रचना केलेली असते. या व्यवस्थापन समितीची निवड ही लोकशाही पद्धतीने केलेली असते. तर या व्यवस्थापन समितीला सहकारी संस्थेमध्ये दररोज पुढील प्रकारची कार्य करावी लागत असतात. ती कार्य त्यामध्ये घ्या. नंबर 1, धोरणांची अंमलबजावणी करणे. सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा ही सभासदांची सभा असते आणि या सभेमध्ये सहकारी संस्थेच्या संचालनाबाबत व इतर बाबतीत काही धोरणं निश्चित केली जात असतात. तर या धोरणांची आपल्या सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंमलबजावणी करण्याचं कार्य व्यवस्थापन समितीला करावं लागतं. त्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन समितीला सहकारी संस्थेच्या धोरणांची अंमलबजावणी करणे हे एक महत्त्वाचं कार्य करावं लागत असते. नंबर 2चं कार्य आहे सभासदत्वास मान्यता देणे. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्ती सहकारी संस्थेसाठी सभासदत्वासाठी अर्ज करू शकतात. संस्थेचा सचिव आलेल्या सर्व अर्ज हे व्यवस्थापन समितीच्या सभेसमोर मान्यतेसाठी ठेवतो. सभासदत्वासाठी आलेला अर्ज योग्य रीतीने भरलेला असेल, आवश्यक प्रवेश शुल्क आणि किमान भाग भांडवलाची रक्कम जर त्या व्यक्तीने खरेदी केलेली असेल तर अशा अर्जांचा विचार करून ठराव मंजूर करत असतात. कोणताही सभासदत्वाकरता आलेला अर्ज व्यवस्थापन समितीने 15 दिवसाच्या आत निकाली काढला पाहिजे. तर अशा प्रकारे ही कार्यवाही करण्याचं काम देखील व्यवस्थापन समितीला महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील नियमानुसार करावे लागते. नंबर 3 आहे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे. सहकारी संस्थेचे कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सेवक वर्गाची आवश्यकता असते. म्हणून या सेवक वर्गाची संख्या निश्चित करून कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया व्यवस्थापन समिती पूर्ण करू शकते. त्या प्रक्रियेमध्ये मग वर्तमानपत्रात जाहिरात देणे, अर्ज मागविणे, आलेल्या अर्जाची छाननी करणे, मुलाखत पत्र पाठविणे, मुलाखती घेणे व सेवकांची निवड करणे, त्या सेवकांचं वेतन ठरवणं व त्यांना नियुक्तीपत्र पाठवणे, त्यांच्या सेवा शर्ती ठरवणे हे कार्य व्यवस्थापन समितीला महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील नियमानुसार करावे लागते. नंबर पुढचा आहे भाग भांडवलात वाढ करणे. आता कोणतीही सहकारी संस्था आहे, सहकारी संस्था हा कुठला तरी व्यवसाय करण्याकरता स्थापन झालेली असते आणि म्हणून अशा सहकारी संस्थेला भांडवलाची आवश्यकता भासते. भाग भांडवलाच्या माध्यमातून मिळणारं भांडवल हे सहकारी संस्थेचं स्वतःचं भांडवल असतं. ते संस्थेला शेवटपर्यंत वापरता येत असते आणि म्हणून अशा या स्वतःच्या भांडवलामध्ये वाढ करणं, त्याला भाग भांडवलात वाढ करणं म्हणतात. ती वाढ करण्यासाठी देखील सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला अनेक प्रयत्न करावे लागत असतात. त्यामध्ये मग कार्यरत असलेल्या सहकारी संस्थेस आवश्यकता भासल्यास अधिमंडळाच्या वार्षिक किंवा सर्वसाधारण सभेत भाग भांडवल वाढवण्याबाबतीतला ठराव मंजूर करून घेणे, तो निबंधकाकडे मंजुरीसाठी पाठविणे, निबंधक भाग भांडवलात वाढ करण्याबाबत निर्णय घेतो. निबंधकाच्या मान्यतेनुसार व्यवस्थापन समिती भाग भांडवल वाढवण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करू शकते. तर अशा प्रकारे भाग भांडवलात वाढ करणे हे देखील व्यवस्थापन समितीचं एक महत्त्वाचं कार्य आहे. नंबर 5 आहे निधीमध्ये वाढ करणे. सहकारी संस्थेस अर्थक्षम करण्यासाठी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याचं कार्य देखील व्यवस्थापन समितीला करावे लागत असते. त्यामध्ये ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, देणगी स्वीकारणे इत्यादी स्वरूपात हे कार्य व्यवस्थापन समिती पार पाडत असते. त्यानंतर नंबर 6 आहे सेवकांच्या तक्रारींचे निवारण करणे. सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये काही तक्रारी असतात, काही मागण्या असतात. त्यांच्या सेवकांच्या तक्रारी, मागण्या, सूचनांकडे योग्य लक्ष दिलं पाहिजे. अन्यथा सेवकांमध्ये असंतोष निर्माण होते किंवा अस्वस्थता निर्माण होते आणि त्याचा परिणाम सहकारी संस्थेच्या कामकाजावर होतो. विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. असं होऊ नये म्हणून संस्थेतील कर्मचाऱ्यांना
कर्मचारी बऱ्याच वेळा व्यवस्थापन समितीकडे सूचना, मागणी व तक्रारी करत असतात. कर्मचाऱ्यांच्या या तक्रारी कार्यालयीन वेळ, कार्यालयातील सुविधा, आरोग्यविषयक सोयींचा अभाव, पगारवाढ, बोनस, सुट्ट्या, रजा इत्यादी बाबतीत असतात. अशा वेळी व्यवस्थापन समिती प्राप्त झालेल्या तक्रारींचा विचार करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असते. हे कार्य देखील व्यवस्थापन समितीला सहकार कायद्यानुसार करावे लागते. त्यानंतर आहे सभासदांचे हितसंरक्षण. सहकारी संस्थेतील सभासद हे अल्प उत्पन्न गटातील असतात. ते आर्थिक दृष्टिकोनातून दुर्बल असतात. त्यांना सहकारी संस्थेच्या माध्यमातून आपली आर्थिक स्थिती सुधारायची असते आणि त्यामुळे ते थोडी थोडी बचत करून सहकारी संस्थेमध्ये गुंतवणूक करत असतात. त्यांनी केलेल्या सहकारी संस्थेतील गुंतवणुकीच्या माध्यमातून त्यांना उत्तम सेवा दिली गेली पाहिजे. उत्पादित वस्तू त्यांना योग्य किमतीत दिल्या गेल्या पाहिजे. त्यांना योग्य लाभांश दिला गेला पाहिजे. संस्थेतील निधींची सुरक्षित गुंतवणूक केली पाहिजे. कारण या सर्वांशी सभासदांचं आर्थिक हित गुंतलेलं असतं. त्यांच्या आर्थिक हितसंबंधांना कुठल्याही प्रकारे बाधा निर्माण होता कामा नये अशा प्रकारचे निर्णय व्यवस्थापन समितीला त्या ठिकाणी घ्यावे लागत असतात. आणि म्हणून सभासदांच्या हितांचं संरक्षण करणं हे कार्य देखील व्यवस्थापन समितीला करावं लागत असते. त्यानंतर आहे निवडणुकांचं आयोजन करणे. नंबर 9. आपण बघत आहोत सहकारी संस्थेचं कामकाज लोकशाही पद्धतीने चालते. त्यामुळे संस्थेच्या सर्व निवडणुका घेणे तसेच मुदतपूर्व निवडणुका घेण्याबाबत राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण तसेच निबंधकास कळवण्याची जबाबदारी व मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेण्याचे काम व्यवस्थापन समितीला करावे लागत असते. आणि शेवटी आहे सर्वसाधारण सभेचे आयोजन करणे. व्यवस्थापन समितीने कायद्यातील तरतुदीप्रमाणे वार्षिक व अधिमंडळाची विशेष सभा बोलावली पाहिजे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी बोलावली पाहिजे. सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठवली गेली पाहिजे. सभेच्या सूचनेबरोबरच वार्षिक अहवाल, हिशोब तपासणीचा अहवाल पाठवणे इत्यादी कार्य देखील व्यवस्थापन समितीला या ठिकाणी करावे लागत असतात. तर अशा प्रकारे व्यवस्थापन समितीला विविध प्रकारची कार्य करावे लागत असतात. त्यांच्या कार्यावरच सहकारी संस्थेचं यश मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. त्यानंतर आपण बघणार आहोत व्यवस्थापन समितीचे अधिकार. व्यवस्थापन समितीचं जे कार्य आहे त्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे व्हावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला काही अधिकार दिलेले आहेत. हे अधिकार पुढीलप्रमाणे आहेत. नंबर 1. सभासदांबाबतचे अधिकार. व्यवस्थापन समितीस अधिमंडळाच्या वार्षिक व अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा बोलावणे, भाग भांडवल हस्तांतरण करणे, नवीन सभासदत्वास मंजुरी करणे, सभासदत्वाकडून भाग भांडवल जमा करणे, सभासदांचा राजीनामा मंजूर करणे इत्यादी अधिकार असतात. याशिवाय सहकारी संस्थेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि संस्थेच्या शिस्तीचं पालन न करणाऱ्या सभासदांना संस्थेतून काढून टाकण्याचा सुद्धा अधिकार व्यवस्थापन समितीला आहे. तर अशा प्रकारे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला सभासदांच्या बाबतीत अधिकार आहे. त्यानंतर नंबर 2 आहे सेवक वर्गाची नियुक्ती करणे. आवश्यक सेवक वर्गाची निवड व नेमणूक करणे, कामावरून काढून टाकणे, त्यांचे वेतन निश्चित करणे, बढती, प्रशिक्षण व्यवस्था, त्यांना कामे वाटून देणे, त्यांच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे, त्यांच्या सेवा शर्ती ठरविणे इत्यादी कार्य व्यवस्थापन समितीला करावे लागत असतात. तर सहकारी संस्थेच्या सेवकाच्या बाबतीत अशा प्रकारे व्यवस्थापन समिती कार्य करत असते. नंबर 3 आहे निधी उभारणे. सहकारी संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक निधी उभारण्याचा व योग्य कारणासाठी हा निधी खर्च करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला आहे. त्यानुसारच व्यवस्थापन समिती निधी जमा करण्याकरता ठेवी स्वीकारणे, ठेवी ठेवणे, कर्ज काढणे यासाठी करारपत्र तयार करणे इत्यादी अधिकार व्यवस्थापन समितीला दिलेले आहेत. नंबर 4 मालमत्ता खरेदी करणे. सहकारी संस्थेचा विस्तार व विकासासाठी सहकारी संस्थेला काही मालमत्तेची आवश्यकता असते. यामध्ये जमीन असेल, संस्थेची इमारत असेल, फर्निचर असेल इत्यादी मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा मिळवण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. आणि 5 आहे इतर अधिकार. यामध्ये सहकारी संस्थेची नोंद पुस्तके व हिशोब पुस्तके पाहण्याचा अधिकार, हिशोब पुस्तके ठेवणे, मासिक, त्रैमासिक व वार्षिक हिशोब पुस्तके तयार करणे, त्यास मंजुरी देणे, संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तीवर दावा दाखल करण्याचा व उपसमित्या नियुक्त करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला आहे.
तर अशा प्रकारे व्यवस्थापन समितीचे आपण कार्य बघितले, ते कार्य करण्याकरता व्यवस्थापन समितीला जे अधिकार दिले ते अधिकार बघितले. आता दिलेल्या अधिकाराचा वापर हा व्यवस्थापन समितीने जबाबदारीने केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन समितीच्या काही जबाबदाऱ्या देखील आहेत. त्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत. तर त्यामध्ये का सभासदांनी त्यांच्यातून निवडून दिलेल्या सभासदांचा समूह म्हणजेच व्यवस्थापन समिती होय. सहकारी संस्थेचे सभासद संस्थेच्या व्यवस्थापनासाठी आपले प्रतिनिधी निवडतात. व्यवस्थापन समिती ही सभासद आणि संस्थेची विश्वस्त असते. व्यवस्थापन समिती सदस्यांच्या वर्तनाने सहकारी संस्थेचे काही नुकसान झाले तर व्यवस्थापन समितीचे सभासद वैयक्तिक व सामूहिकरित्या त्या नुकसानीस जबाबदार असतात. व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे सांगता येतील. नंबर 1, व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दाखल झालेल्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत सहकारी संस्था कायद्याने निश्चित केलेल्या विहित नमुन्यात समितीच्या सर्व सदस्यांनी काम करण्यास तयार असल्याचे बंधपत्र दिले पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे. नंबर 2, व्यवस्थापन समिती सदस्यांनी निस्वार्थ व प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे. ही जबाबदारी आहे. नंबर 3, अधिमंडळाची वार्षिक सभा 30 सप्टेंबर पूर्वी आयोजित करणे व सभेची तारीख ठरवणे. ही देखील जबाबदारी आहे. नंबर 4, व्यवस्थापन समितीने सर्व निर्णय विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करून घेतले पाहिजे. त्या निर्णयामुळे सहकारी संस्थेचं कुठल्याही प्रकारे नुकसान झालं नाही पाहिजे या दृष्टिकोन निर्णय जबाबदारीने घेतले पाहिजेत. नंबर 5, सहकारी संस्थेचे भांडवल आणि निधींची गुंतवणूक फायदेशीर व्यवहारामध्ये आणि योजनांमध्ये केली पाहिजे. नंबर 6, आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत विहित विवरणपत्रे निबंधकास सादर करणे तसेच संस्थेचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल व दोष दुरुस्ती अहवाल अधिमंडळाच्या वार्षिक सभेत मान्यतेसाठी ठेवणे व निबंधकास पाठवणे. ही जबाबदारी देखील व्यवस्थापन समितीची आहे. नंबर 7, सहकारी संस्थेची मालमत्ता जसे इमारत, फर्निचर, वाहन इत्यादींचा वापर व्यवस्थापन समितीतील सदस्यांनी खाजगी करता कामा नये. ही जबाबदारी. नंबर 8, सर्वसाधारण सभेस सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थितीविषयी सत्य आणि वास्तव माहिती पुरविणे. ही सुद्धा व्यवस्थापन समितीची महत्त्वाची जबाबदारी आहे. नंबर 9 आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या किमान 6 महिन्याआधी आपला कार्यकाळ संपल्याबाबत कळविणे. आणि नंबर 10, सर्व समितीमध्ये किंवा तिच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या कोणत्याही नैमित्तिक रिक्त पदांबाबत तसेच पद रिक्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळविणे. नंबर 11, सहकारी संस्था करीत असलेल्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण होईल असा व्यवसाय समिती सदस्याने करता कामा नये. ही जबाबदारी. आणि शेवटी आहे 12, सहकारी संस्थेच्या नावे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करणे. तर अशा प्रकारे सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती म्हणजे काय, या व्यवस्थापन समितीचा अर्थ, या व्यवस्थापन समितीला करावे लागणारी कार्य, व्यवस्थापन समितीच्याला असणारे अधिकार व जबाबदाऱ्या आपण या प्रकरणामध्ये बघितल्या आहेत. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सहकारी संस्थेचे विविध पदाधिकारी. धन्यवाद.